हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, प्रथम तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी जो टॉपिक घेऊन आलोय तो आपला जो टॉपिक आहे तो आहे नवीन वर्षाशी संबंधितच. कारण नवीन वर्ष आलं की प्रत्येक व्यक्ती एक गोष्ट करतो, तो म्हणजे न्यू इयर रिझोल्युशन, ज्याला आपण नवीन वर्षाचा संकल्प असंही म्हणतो. पण मी तुम्हाला या विषयावर बोलणार आहे की कसं एक रिझोल्युशन किंवा कसं एक योग्य रिझोल्युशन तुमचं लाईफ रिसेट करू शकतं परफेक्ट पद्धतीने. तर हा विषयावर बोलण्यासाठी मी अक्षरशः एक यादी तयार केलेली आहे की मला काय काय बोलायचं, कारण हा विषय खूप वास्ट आहे. म्हणून तर जसंच नवीन वर्ष चालू होतं, भरपूर व्यक्ती असे असतात की जे एक रिझोल्युशन घेतात की नाही, मला या वर्षामध्ये हे करायचं, मला या वर्षामध्ये ते करायचं. आणि हे रिझोल्युशन्स मोस्टली असतात तुमचं फिजिक, जिम, एक्सरसाइज, मनी रिलेटेड किंवा फायनान्स रिलेटेड किंवा स्टॅबिलिटी रिलेटेड. तर मित्रांनो, जेव्हा आपण एक रिझोल्युशन घेतो त्यावेळेस आपण त्याच्या मागे एक, आपण जे म्हणतो ना की एक इमोशनल अटॅचमेंट त्या रिझोल्युशनला आपली असते. आणि इथेच आपण फसतो. कारण जेव्हा आपण एक इमोशनल अटॅचमेंट घेऊन रिझोल्युशन घेतो तेव्हा मग एक त्याच्या मागे असतं की यार नाही, मला हे करायचंय, नाही मला असं पाहिजे. ही इमोशनल अटॅचमेंट असते, त्याच्या मागे एक प्रॅक्टिकल थिंकिंग नसतं आणि त्याच्या मागे एक बेस नसतो. आणि ज्याच्यामुळे काय होतं की आपले जे रिझोल्युशन्स आहेत ते 2-3 महिन्यामध्ये थांबून जातात. तुम्ही हे ऑब्झर्व करा, तुमच्या स्वतःच्या बाबतीत ऑब्झर्व करा, कोणाच्याही बाबतीत ऑब्झर्व करा, हे होतच. आणि म्हणून आज आपला जो विषय आहे त्याचा पहिला पॉइंट जो आहे तो आहे की रिझोल्युशन आणि रियालिटी. तर मित्रांनो, की तुमच्या लाईफची रियालिटी काय आहे हे फक्त तुम्हालाच माहित असतं. आणि आपण जो रिझोल्युशन घेतो तो रिझोल्युशन आपण प्रॅक्टिकॅलिटी मधून नाही, प्रॅक्टिकल विचार करून नाही, तर एक इमोशनल अटॅचमेंट मधून आणि एक इमोशनल टच त्याला देऊन घेतो की मागच्या वर्षात माझ्याकडून हे नाही झालंय, मला हे करायचंय. मागच्या वर्षात माझ्याकडून हे राहून गेले, मला हे करायचं. मला प्रमोशन हवंय, मला वजन कमी करायचंय, वेट लॉस करायचंय, मला जिम जॉईन करायचंय, फिजिक करायचंय, मला एक्सरसाइज करायचंय, मला मनी रिलेटेड मला काम करायचं. याला एक इमोशनल अटॅचमेंट 100% असते. आणि इथेच आपण सर्वजण चुकतो. कारण आपण जेव्हा हे रिझोल्युशन घेतो मित्रांनो, त्यावेळेस काय होतं की आपल्याकडे आपण एक रिझोल्युशन घेताना त्याच्यामध्ये इमोशनल अटॅचमेंट असते, प्रॅक्टिकलिटी नसते. म्हणून आपण याचा विचार करत नाहीत की आपलं रिझोल्युशन आपल्या लाईफ रिसेटला किंवा माझं जे एंड गोल आहे त्याला खरंच सपोर्ट करते की नाही करते. आणि इथेच आपण चुकतो. म्हणून रिझोल्युशन्सची रियालिटी जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं की जेव्हा आपण एक रिझोल्युशन घेतो त्याच्या मागे आपण एक प्रॅक्टिकल विचार करायला हवा. आणि ती रिझोल्युशन पाळण्याची कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये कशी येईल याचाही आपण विचार करायला हवा. आणि यावरच मी आज बोलणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही रिझोल्युशन घेता त्यावेळेस एक तुम्ही स्वतःला असं बघा की मी काय आहे, माझ्यामध्ये मला काय चेंजेस आणायचे आहे. आणि जेव्हा आपण रिझोल्युशन घेतो तेव्हा फिजिकल गोष्टींचा विचार करू नका, मेंटल गोष्टींचा विचार करू नका, करायला हवा थोडाफार, असं मला वाटतं. कारण आपण स्ट्रेसमध्ये असतो, आपण फ्रस्ट्रेटेड असतो, थकलेले असतो, इरिटेटेड असतो, आणि यातच आपण मग ते रिझोल्युशन घेतो. तर आता माझा जो दुसरा मुद्दा आहे तो याच विषयावर आहे की स्ट्रेस आहे, प्रेशर आहे, क्लॅरिटी नाहीये, आणि सेल्फ डाऊट पण असतात आपल्याला. आणि मग हे सेल्फ डाऊट, क्लॅरिटी, स्ट्रेस याच्यामधून आपला रिझोल्युशन हुकतो आणि तो जानेवारीमध्ये चालू होऊन फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत थांबून जातो. तर कसा एक रिझोल्युशन करायचा आणि तो कसा फॉलो करायचा यासाठी मी आज बोलणार आहे. पहिली गोष्ट की जेव्हा तुम्ही एक रिझोल्युशन घेताय तो रिझोल्युशन पूर्ण वर्षासाठी नका घेऊ. तो रिझोल्युशन तुम्ही घ्या एक 20 दिवसांसाठी, 21 डेज. फॉलो द 21 डेज पॉलिसी. पहिली गोष्ट. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट 21 दिवस करतो, हळूहळू आपण ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये हे करायला लागतो. कारण 21 दिवस आपण एखादी गोष्ट केली की त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. पण याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी, नो ब्रेक्स.
तरच तुम्ही हे फॉलो करू शकाल. मग 21 दिवसानंतर तुम्ही हे ऑब्झर्व करा की आपण जे केलंय त्यामध्ये तुम्हाला 21 दिवसात स्वतःमध्ये काही चेंजेस जाणवलेत का, हे पण महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट की योग्य रिझोल्युशन कसं निवडायचं. तर त्यासाठी तुम्ही काय करा की जेव्हा तुम्ही रिझोल्युशन घेताय तेव्हा तुम्ही हे ऑब्झर्व करा की तुम्ही मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये काय केलंय आणि हे रिझोल्युशन तुम्ही मागच्याही वर्षात रिपीट केलं होतं का. कारण मोस्टली असं होतं की यार मी मागच्या वर्षी असं ठरवलं होतं की मला ना जिम करायची, पण माझ्याकडून ते पॉसिबल झालं नाही, तर मी आता परत मला ना या वर्षात नक्की जिम करायची आणि मी करणार. मग आपण काय करतो उत्साहात की नाही मला जिम लावायची, मग जाणार जिमची मेंबरशिप फीस भरणार, 2 महिन्याची 3 महिन्याची ती असते, पहिल्यांदा 3 महिन्याची भरावी लागते ती भरणार आणि मग आपण 3 महिन्याची जिम फीस भरणार. पहिले 5-6 दिवस जाणार, नंतर मग अंग दुखू लागतं आणि मग एक ब्रेक, थांबलो. हा जो ब्रेक आहे ना तो ब्रेकच चुकीचा आहे. जर तुम्हाला जिमचं रिझोल्युशन करायचं असेल तर तुम्ही 21 दिवस स्वतःला ऑब्झर्व करा की पहिल्यांदा तर 21 दिवस तुम्ही असं करा की तुम्ही स्वतःवर कंट्रोल कसं करता. 21 दिवस तुम्ही घरी व्यायाम करून पहा आणि मग जिमला. न्यू इयर मध्ये रिझोल्युशन करणं म्हणजे ते जानेवारी पासूनच चालू केलं पाहिजे असं नाही. ते त्या वर्षाचं तुमचं रिझोल्युशन आहे की तुम्हाला वर्षामध्ये तो बदल तुमच्या आयुष्यात हवा आहे आणि हा बदल तुमचं आयुष्य चेंज करणार आहे, तुमची लाईफ रिसेट करणार आहे. थोडं थिंकिंग बदलली ना की सगळं होतं. यार धिस रिझोल्युशन इज गोइंग टू चेंज माय लाईफ, माझी आयुष्य बदलणार आहे या रिझोल्युशनमुळे. जेव्हा ही गोष्ट मनात बसते मग ते सोपं वाटायला लागतं. जिम मध्ये जाणं, हेवी वर्कआउट करणं, मग अंग दुखू लागतं, नॉट पॉसिबल. हे झालं जिमच्या बाबतीत. वेट लॉस जेव्हा करायचा असतो तो म्हणतात की डाएट करायचं आहे मला, पण डाएट करण्यासाठी किंवा जिम करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी नुसतं ते ठरवणं पॉसिबल नसतं. त्याच्या मागे एक डिफरंट स्टेजेस असतात, डिफरंट फेजेस असतात. वेट लॉस करायचंय, जिम लावली तर तुम्ही काय करता. आजकालचं लाईफस्टाईल इतकं हेक्टिक झालंय मित्रांनो की त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पॉसिबल होत नाही. पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला जिमला जायचं, सकाळी लोक जिमला जातात 6 ते 8, 9 पर्यंत, म्हणजे 5:30 ला उठणं आलं. पण जर तुम्हाला 5:30 ला उठायचंय तर तुम्हाला कमीत कमी संध्याकाळी रात्री 10 वाजता झोपावं लागेल. हे पॉसिबल आहे का? मोस्टली हे पॉसिबल नाही. कारण आजकालच्या लोकांची लाईफस्टाईल अशी झाली आहे की ऑफिस मधून घरी येईपर्यंत 8:30, 9 वाजलेले असतात. जेवण कधी करणार? 9 वाजता घरी आल्यावर जेवण करणार 9:30, 10 वाजेपर्यंत. जेवणामध्ये आणि झोपेमध्ये कमीत कमी 2 तासांचा डिफरन्स असायला हवा. तो आपण बसवू शकत नाही. 9:30 ला जेवण करणार, 10 ला जेवण करणार, 10:30, 11 वाजेपर्यंत झोपायचे तयार. कधी कधी असं होतं की कामामुळं किंवा घरातल्या गोष्टींमुळं झोपायला 12:30, 12 आरामशीर होतात आणि मग 5:30 ला उठायचं. झोप 5.5 तासांची. अकॉर्डिंग टू सायन्स आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तासांची झोप अत्यावश्यक आहे. म्हणजे जर तुम्ही 12ला झोपला तर तुम्हाला सकाळी 7 वाजता उठावं लागेल. 7 वाजता उठला तर जिम पॉसिबल नाही. म्हणून झोपेचं रुटीन पाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही झोपेचं रुटीन पाळलं तर याच्यामुळे एक गोष्ट फार महत्वाची होईल. काय होईल की तुमच्या मेंदूला शांतता मिळेल, शांत झोप मिळेल, मेंदू फ्रेश राहील आणि मेंदू फ्रेश राहिला की शरीरात एक एनर्जी जी येईल मग ती तुम्हाला तुमचं रिझोल्युशन फॉलो करायला मदत करेल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आजकालचं लाईफस्टाईल असं झालंय मित्रांनो की वी आर कम्प्लिटली स्ट्रेस्ड. सो फिजिकल रिझोल्युशन घेऊन आपल्याला काही एक साध्य होणार नाही. ह्या फिजिकल रिझोल्युशन सोबत आपल्याला एक मेंटल रिझोल्युशन करणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की मेंटल रिझोल्युशन म्हणजे काय? म्हणजे माइंड डी स्ट्रेस करणं. हे तुम्ही सगळे लोक मान्य कराल की लाईफ डिस्ट्रेस करण्यासाठी आपल्याला फार गरजेचं आहे. कारण आयुष्याचा स्ट्रेस, कामाचा स्ट्रेस, घरचा स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेस, बिझनेस स्ट्रेस, आपल्या लाईफमध्ये खूप काही स्ट्रेसेस असतात. लोन आहे, पेन्शनचा आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, बरेच काही. वजन वाढलेलं आहे त्याचा सुद्धा स्ट्रेस असतो आणि ह्या स्ट्रेसमुळे आपला मेंदू खूप थकून जातो. शरीराला जेवढी आरामाची गरज असते
त्याच्यापेक्षा मेंदूला आरामाची गरज असते. आणि जशी गरज शरीराला व्यायामाची असते तशी गरज मेंदूलाही व्यायामाची असते. तर तुम्ही म्हणाल ना, मेंदूला व्यायामाची गरज असते. मेंदूचे व्यायाम कोणते? मेंदूचे व्यायाम मेडिटेशन, योगा आणि रिलॅक्सेशन. तर हे कसं करायचं? तर मित्रांनो, आपल्याला हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही मेंटल रिझोल्युशन घेता किंवा माइंड डिस्ट्रेससाठी एखादं रिझोल्युशन घेता, ते तुम्हाला लाईफ चेंज करायला सोपं पडतं. कारण याच्यामध्ये काही पॉईंट आहेत, मी तुम्हाला ते सांगतो. व्हॉट इज मीन बाय दॅट, की मेंटल रिझोल्युशन कसं करायचं आणि मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं. तर याचे मुद्दे मी ते लिहून घेतलेत, मी तुम्हाला सांगतो. पहिला म्हणजे आहे की रोज 10 मिनिटं तुम्ही शांत बसायला पाहिजे. हे तुम्ही डेली फॉलो केलंच पाहिजे. ॲटलिस्ट 10 मिनिट्स. मी असं म्हणेल की आजच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये कमीत कमी तुम्ही 30 मिनिटं स्वतःच्या मेडिटेशनसाठी द्या, जेणेकरून तुमचा माइंड रिफ्रेश होईल. आणि माइंड रिफ्रेश झाला की तुम्हाला जी ऊर्जा जाणवेल ती तुम्हाला तुमचं फिजिकल रिझोल्युशन फायनलाइज करायला आणि त्याच्यातून तुम्हाला जे पाहिजे ते आउटपुट काढायला मदत करेल. दुसरी गोष्ट जी आहे आपल्याकडे ती आहे स्वतःशी प्रामाणिक राहा. जेव्हा तुम्ही कोणतेही रिझोल्युशन करता तेव्हा तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहावंच लागतं. तरच तुम्ही ते पूर्ण करू शकता की यस, आय हॅव टू फॉलो दिस. मग त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यात जे काही बदल करायचे ते तुम्हाला करावेच लागणार. रिझोल्युशन घेतलं, जाऊ दे ना यार उद्यापासून करतो, नाही. उद्यापासून करतो म्हणलं की थांबलं. तर स्वतःशी प्रामाणिक राहणं हे फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आपली जी आहे ती आहे कंपॅरिझन कमी करणं. मित्रांनो, आज आपण प्रत्येक व्यक्ती, तुम्ही असो मी असो कोणीही असो, आपण कंपॅरिझन खूप करतो. आपल्या मुलाबाळांचं, आपल्या फॅमिलीचं दुसऱ्याच्या फॅमिलीशी, आपल्या गाडीचं दुसऱ्याच्या गाडीशी, आपल्या जॉबचं दुसऱ्याच्या जॉबशी, आपल्या लाईफस्टाईलचं दुसऱ्याच्या लाईफस्टाईलशी. आणि ह्या कंपॅरिझन मधूनच मग आपल्यामध्ये डेव्हलप होते जेलसी. आणि ही जेलसी आपल्याला एक स्ट्रेस द्यायला लागते की यार त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही, मला हे पाहिजे. त्याच्याकडं आयफोन आहे, माझ्याकडं 30,000चा फोन आहे. पण तुम्ही हा विचार करत नाही की ज्या व्यक्तीकडे आयफोन आहे त्या व्यक्तीकडे एखाद्या वेळेस तो भाड्याच्या घरात राहत असतात, त्याच्याकडे आयफोन नाहीये आणि तुमच्याकडे स्वतःचं घर आहे. मग हे कंपॅरिझन नाही होऊ शकत मित्रांनो. कोणत्याच गोष्टीत आपण स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर नाही करायला पाहिजे. आपण कंपॅरिझन करत राहतो आणि मग यातच आपलं रिझोल्युशन फेल व्हायला चालू होतं. कारण त्याचं मागचं मोटिवेशन बदलतं. कंपॅरिझन जेव्हा मोटिवेशन मध्ये येतं तेव्हा ते काम नाही करत. स्वतःला आपण दुसऱ्यासोबत कम्पेअर करून स्वतःवर वर्क नाही करू शकत. तुम्ही स्वतःला स्वतःशीच कम्पेअर करा की मागच्या वर्षी मी कसा होतो आणि या वर्षी मी कसा आहे आणि मग मला पुढच्या वर्षी कसं व्हायचं. हे जर तुम्ही कंपॅरिझन स्वतःशी केलं, जिंकलात तुम्ही. मग बघा तुमचं रेझोल्युशन कसं फॉलो होतं ते. आता अजून एक गोष्ट यामध्ये आहे ती म्हणजे आपण जेव्हा रेस्ट घेतो मित्रांनो, कधी कधी असं खूप शरीर थकल्यासारखं वाटतं, मग त्यावर थोडी रेस्ट करू. आणि रेस्ट जेव्हा घेतो ना, ती रेस्ट घेताना आपल्याला कधी कधी असं की यार खूप केलं, यार गिल्टी वाटायला लागतं की मी खूपच आराम केला. नाही, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही मला आराम करायचा आहे, मला आता बाकी काही नको, त्यावेळेस आराम करायचा. कारण त्यावेळेस शरीराची ती नीड असते. आणि नुसत्या शरीराची नाही, तर मी जसं तुम्हाला म्हणलं ते तुमच्या माइंडची सुद्धा नीड असते. मेंटल रेझोल्युशन, शरीराला आराम देणं म्हणजेच मेंदूला आराम देणं. मेंदू ऍक्टिव्हेट, शरीर ऍक्टिव्हेट. जमलं. आणि ओव्हर थिंकिंग ऑब्झर्व करणं ही एक गोष्ट आहे. ओव्हर थिंकिंग, खरं म्हणलं तर या ओव्हर थिंकिंगवर एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो, पण आज मी थोडक्यात बोलणार. तर काय ना मित्रांनो, जेव्हा आपण ओव्हर थिंक करतो ना की यार होईल का नाही, कसं करू, काय करू, मला काही कळत नाही, मग याला विचार त्याला विचार, मग तो काहीतरी सांगणार, मग तो सांगणार की नाही तू काय कर, असं कर, त्याच्यापेक्षा मग नाही तू असं नको करू, तू असं कर. मग आपण परत अजून एखाद्या व्यक्तीला विचारणार, ती त्याच्या हिशोबाने. मित्रांनो, ओव्हरथिंक जेव्हा आपण करतो मग आपण कोणाचा तरी सल्ला घेतो, तो सल्ला देतो, मग आपण अजून कोणाला तरी विचारतो, तो सल्ला देतो, मग हे सगळे एकत्र करतो आपण स्वतःचं थिंकिंग, त्याचा सल्ला, याचा सल्ला. मग 3 सल्ले तुमच्याकडे होतात. तुम्हाला विचार करायला अजून गोष्टी, अजून ओव्हरथिंक करायला लागतो. ओव्हर थिंकिंग स्टॉप झालीच पाहिजे. कोणाचे सल्ले घेऊ नका. तुम्हाला स्वतःमध्ये चेंज करायचंय,
तुम्ही स्वतःलाच विचारा की मी काय करू. तुमचं मन जे सांगेल ते एका कागदावर लिहून काढा आणि पटत असेल तरच करा. ओव्हर थिंक विल स्पॉइल युअर रिझोल्युशन अँड इट विल फायनली स्पॉइल युअर लाईफ रिसेट. सो ओव्हर थिंक तुम्हाला ऑब्झर्व करावंच लागेल, त्याच्यावर तुम्हाला वर्क करावंच लागेल, तरच तुमचं रिझोल्युशन वर्क करेल, तरच तुमचा लाईफ रिसेट वर्क करेल. ही एक गोष्ट. आणि हे एक ठरवा मित्रांनो तुम्ही की मला हे करायचंय, हे ठरवा. मला हे परफेक्ट करायचंय हे ठरवू नका. हे फार महत्वाचं आहे. हाच आपला पुढचा मुद्दा आहे की मला हे परफेक्ट नाही करायचंय, मला हे फक्त करायचंय. जेव्हा आपण परफेक्शनच्या मागे लागतो कोणत्याही गोष्टीमध्ये, तेव्हा मग आपण परत, तुम्हाला जसं मी म्हणलं, जिद्द, मग स्ट्रेस, प्रेशर हे होत. मला ही गोष्ट स्टार्ट करायची, मला जिम करायची, मला पैसे कमवायचे, मला वजन कमी करायचे, हे तुम्ही स्टार्ट करा आणि मग स्टेडीली स्लोली फॉलो करा. कोणतीही गोष्ट त्याचा एक प्रॉपर प्लॅन बनवा आणि तो प्लॅन निदान 21 दिवस फॉलो करा. मग तुम्ही तो 21 दिवस फॉलो केला की हा प्लॅन तुम्हाला पहिल्यांदा 3 महिन्यापर्यंत घेऊन जायचा आहे. आणि सायंटिफिकली हे प्रूव्हन झालेलं आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पहिले 21 डेज करता आणि तिथून पुढे ती गोष्ट तुम्ही 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 डेज पर्यंत फॉलो करता, तेव्हा ती तुमची एक हॅबिट बनून जाते. आणि जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागते, मग जिंकलात तुम्ही. मग तुम्ही ते रिझोल्युशन करणार म्हणजे करणार आणि मग तुमचं लाईफ रिसेट होणार म्हणजे होणार. सो विचार नका करू, स्टार्ट करा. आता याच्यामध्ये काही गोष्टी मला अजून बोलायच्या, त्या म्हणजे की रिझोल्युशन तुम्ही जेव्हा घेता, मग ते फिजिकल असो किंवा मेंटल असो, फॉलो कसं करायचं. तर मित्रांनो, रिझोल्युशन आपण करताना करतो की पूर्ण एक वर्ष, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. आणि या 365 दिवसांमध्ये बऱ्याचदा असं होतं की नाही मला आज ही गोष्ट करायची, मग त्याच्यामध्ये कधी कधी रिझोल्युशन मागं पडतं. मग व्हाय नॉट युअर रिझोल्युशन स्टार्ट इट फ्रॉम डे 1 की आज मला हे करायचं, आज मला जिम करायची, आज मला डाएट फॉलो करायचं. डे 2 आज मला जिम करायची, आज मला डाएट फॉलो करायचं, आज मला एक्सरसाइज करायची, आज मला ही चांगली गोष्ट करायची, आज मला माझ्या माइंडला रिलॅक्सेशन द्यायचं. हे असं प्रत्येक एक दिवसाचं रिझोल्युशन तुम्ही घ्या, एक दिवस फॉलो करा. 365 दिवस डायरेक्ट फॉलो करायचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मग परत थोडं दडपण येतं, स्ट्रेस, आणि मग ते अवघड वाटायला लागतं. पण एक दिवसाचं इझी आहे ना. एक दिवसाचं 21 दिवसांपर्यंत न्यायचं, पहिल्यांदा एक आठवडा करायचं, मग 21 दिवसांपर्यंत न्यायचं आणि मग नंतर 90 दिवस. आणि 90 दिवस झाले की मग तुम्हाला त्याची सवयच लागून जात, मग ते अवघड वाटत नाही, मग ते रिझोल्युशन फुल अँड फायनल होतच. कळालं मित्रांनो. आता पुढचा आपला मुद्दा आहे, लाईफ रिसेट करण्यासाठी एक योग्य रिझोल्युशन तुम्हाला गरजेचं आहे. पण लाईफ रिसेट करणं किंवा योग्य रिझोल्युशन करणं हे जिम पासून स्टार्ट नाही होत मित्रांनो. हे जे स्टार्ट होतं ते क्लॅरिटी पासून स्टार्ट होतं. तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी कळाली, जिम तुम्ही करता, याच्या मागचे मल्टिपल रिझन्स असतात. मोस्टली जिम लावणाऱ्या लोकांचं असतं की एखाद्याचं वजन वाढलेलं असतं किंवा एखाद्याचं कमी असतं किंवा एखाद्याला वेट लॉस करायचा असतो किंवा एखाद्याला वेट गेन करायचा असतो. हे झालं जिमच्या संदर्भात. आता झालं लाईफच्या संदर्भात किंवा एखाद्याला प्रमोशन हवंय त्या संदर्भात. तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला प्रॉपर काम करावं लागेल. प्रॉपर काम करणं म्हणजे आपल्या सिनियरच्या हो मध्ये हो मिळवणं नाही. दिस इज रॉंग. प्रॉपर काम करणं म्हणजे स्वतःला तुमचं जे काम आहे ते तुम्ही पूर्ण डेडिकेशननी करणं. मग तुम्ही ते गोष्ट अचीव करू शकता. प्रमोशन असो, तुमचं वेट लॉस असो, तुमचं बॉडी फिजिक बनवणं असो किंवा काही असो. मित्रांनो, आता हे फायनल मी तुम्हाला व्हर्डिक्ट देतोय. जर तुम्हाला रिझोल्युशन यावर्षी आणि जर तुमचं रिझोल्युशन यावेळेस टिकणार नसेल ना मित्रांनो, डोंट वरी. तुम्ही 3 महिने केलं, 4 महिने केलं, स्टॉप झालं, स्वतःला वीक नाही समजायचं. कारण त्याच्या मागे तुमचे काही वैयक्तिक रिझन असू शकतात, काही गोष्टी असू शकतात. सो रिझोल्युशन पूर्ण होणं हा वीकनेस नाहीये,
हा विकनेस नाही आहे, ही एक तुमची रियालिटी की यार नाही माझ्याकडून नाही झालं. पण ही रियालिटी ऍक्सेप्ट करणं ही तेवढीच मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुमचा रेझोल्युशन पूर्ण नाही होत त्या मागची कारणं शोधणं, त्या कारणांवर वर्क करणं, दॅट विल हेल्प यू टू रिसेट युअर लाईफ. जर तुम्ही मित्रांनो या वर्षात रेझोल्युशन घेतलं असेल तर मला सांगा, कारण आधी तुमचं मन रिसेट होणं गरजेचं आहे आणि मग तुमचं लाईफ रिसेट व्हायला चालू होईल. या चॅनलवर तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील, कारण या चॅनलवर आहेत रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो, व्हेरी मच.